हरिओम. आशुतोष, तू स्लाइड दाखवशील? त्यापूर्वी मला एक खूप छान वाटलं सुरुवातीलाच सांगावं असं वाटतं म्हणजे दो दोघांनीही दोन्ही तिथ्यांचा उल्लेख केला म्हणजे आर्यने पण आणि निरंजनने पण. आर्यने सांगितलं की तुकाराम महाराजांचा जन्म कधी झाला. तर मी थोडीशी डाऊटफुल होते की तुम्हाला किती मराठी महिने किंवा काय माहिती असेल म्हणून मी त्यापासून सुरुवात करणार होते. पण जन्म कधी झाला म्हणजे वसंत पंचमीला ते आर्यने सांगितलं आणि निरंजननेही अतिशय अचूक तिथी सांगितली. तर आपण आता पुढे जाऊया बीज सोहळ्याकडे. आशुतोष. दिसते स्लाइड. हा. ओके. तुकाराम बीज सोहळा वर्ष 375, 16 मार्च 2025 रोजी साजरा झाला. नुकताच मागच्या आठवड्यामध्ये त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. पुढची स्लाइड. ओके. तुकाराम महाराजांचा जन्म हा अतिशय पवित्र दिवशी वसंत पंचमीला म्हणजे ज्या दिवशी आपण पाहतो की आपण पिवळा पिवळी वस्त्र परिधान करतो, सरस्वतीचं पूजन करतो, शाळांमध्ये पुस्तकांचं पूजन करतो. तर त्या माघ शुक्ल पंचमी, माघ महिना म्हणजे 11वा महिना, त्यातल्या शुक्ल पक्षातील पंचमीला त्यांचा जन्म झाला. आणि तुकाराम महाराजांचं जे सदेह वैकुंठ गमन असं जे निरंजनने म्हटलं, तर ते फाल्गुन म्हणजे मराठी महिन्यातला जो 12वा महिना आहे. तर त्या फाल्गुन वद्य द्वितीयेला म्हणजे अ, होळीच्या नंतर 2 दिवसांनी तुकाराम महाराजांनी या जगाचा सदेह निरोप घेतला. म्हणून त्याला आपण त्यांचं निर्वाण दिन किंवा तुकाराम बीज असं म्हणू शकतो. तर बीज हा शब्द साधारण आपल्याला थोडासा कन्फ्युजिंग वाटतो कारण बीज म्हणजे सीड, SEED सीड जे आपण म्हणतो, फळाचं सीड असतं, तर ते ते की काय असं वाटतं. पण तसं नाहीये. द्वितीया ही जी तिथी आहे तर त्यालाच बीज असं म्हटलं जातं आणि अं, तो तो दिवस द्वितीयेचा होता म्हणून त्याला तुकाराम बीज असं म्हणतात. तर तुकाराम महाराजांनी स्वतःच आपल्या अभंगामध्ये असं म्हटलंय की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आता त्यांनी वैकुंठवासी म्हटलंय ते आम्ही म्हणजे स्वतःला आदरपूर्वक फक्त म्हटलंय का, तर असं नाही. त्यांनी सगळ्या संतांच्या वतीने असं सांगितलंय की आम्ही कोण आहोत, तर आम्ही वैकुंठवासी आहोत. आता वैकुंठ या शब्दाचा खरा तर अर्थ विष्णू लोक असं होतं म्हणजे पुराणांमध्ये त्याला विष्णू लोक असं म्हटलंय. जसं शंकर हे कैलास पर्वतावर आहेत असं मानलं जातं, तसं विष्णूंचा वास कुठे असतो तर वैकुंठामध्ये, विष्णू लोकामध्ये. तर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणजे जे ऋषींनी अनुभवलं, जे ऋषींनी सांगितलं वेदांमध्ये वगैरे, तर ते अनुकरण करून दाखवण्यासाठी, नुसतं तोंडाने बोलण्यासाठी नाही तर त्यानुसार प्रत्यक्ष वर्तन करून दाखवण्यासाठी या सगळ्या संतांचा जन्म झाला. आणि म्हणून सगळ्या संतांच्या वतीने त्यांनी सगळ्यांनाच आम्ही वैकुंठवासी असं म्हटलेलं आहे. तसंच वैकुंठ या शब्दाचा अर्थ बघितलं तर विगता कुंठा. कुंठा म्हणजे काय, तर एक निराशेची भावना किंवा वक्रतेची भावना ती जिथे जाते तर त्याला वैकुंठ असं म्हणतात. तर म्हणजे प्रत्यक्ष जर का बघितलं तर आता तुम्ही गुगल मॅप्सवर शोधायचा प्रयत्न केलात की वैकुंठ किती दूर आहे, बाय रोड किती, बाय वॉक किती, तर तसं तुम्हाला नाही सापडणार. तर विष्णू कुठे आहे खरं तर आपल्या आतमध्येच आहे. म्हणूनच तर त्यांनी त्यांच्या एका अभंगामध्ये म्हटलं की ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. मग तर म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही जर का डोळे मिटून आतच त्याचं स्मरण केलं तर तिथंच तो विष्णू तुम्हाला सापडणार आहे. पुढची स्लाइड. ओके. ह्यामध्ये आपण पाहू शकतो की पहिल्या चित्रामध्ये आपल्याला हे देहू जे संस्थान आहे तर तिथे त्याचं एक आउटर साइड दिसते आणि तिथे देखील आपल्याला दिसतंय की तुकाराम महाराज एका त्या गरुडावर बसलेले आहेत आणि ज्याला आपण म्हणतो की पुष्पक विमान त्यांना घ्यायला आलं, तर तसं ते चित्र दाखवलेलं आहे. आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर हे गाथा मंदिर जे की मागच्या वर्षीच ज्याचं इनॉग्रेशन झालं, तर ते आपल्याला पाहता येईल. त्याचा सुद्धा शेप असा नेहमी सारखा नाहीये, असा वेगळा पंचकोनी शेप केलेला आहे. तर त्याबद्दल पण आपण जाणून घेऊयात की 4 वेदांमध्ये जे सांगितलं तर तेच पुढे त्यांनी अभंगांमध्ये आणखी सोपं करून सांगितलं आणि 3,000च्या वर अभंग तुकाराम महाराजांनी लिहिले. तर ते अभंग देखील या पूर्ण मंदिरामध्ये आपल्याला
पाहायला मिळतात. आणि म्हणून त्याला ते 4 कोन आहेत आणि मध्ये तुकाराम महाराजांची प्रतिमा देखील आहे. पुढची स्लाइड. ओके, आपण पहिल्या चित्रामध्ये पाहू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं इनॉग्रेशन होतं टेम्पलचं. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज श्या मंदिर हे देखील पाहू शकतो. पुढे. ओके, आता ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपण खूप गर्दी इथे पाहतोय, म्हणजे जवळजवळ हजारामध्ये इथे गर्दी आहे. तर ती कुठे चाललेली आहे ते लिहिलं पण आहे खाली की पंढरपूरची जी वारी आहे तर तिच्यासाठी ही गर्दी सगळी चाललेली आहे. तर त्या बाबतीत जर का पाहायला झालं तर आळंदीहून लोक पंढरपुराला जातात, देहूहून लोक पंढरपुराला जातात. आणि म्हणजे त्यांना देह ठेवून सुद्धा 350 नाही 375 म्हणजे 450 वर्ष झाली तरी देखील आजही त्याच उत्साहाने लोक त्यांच्या पादुका घेऊन पंढरपुराला जातात. पुढची स्लाइड. एवढं काय विशेष होतं तुकाराम महाराजांच्यात तर ते पाहणं अतिशय म्हणजे आपल्या एक पूर्ण आयुष्याचाच एक अभ्यासाचा तो विषय होऊ शकतो. इथे मी जस्ट ही स्लाइड इन्क्लूड अशासाठी केली की आपल्याला देहू माहिती असतं, आपल्याला पंढरपूरही माहिती आहे म्हणजे, पण त्याच्यामधली अनेक नावं आपण मे बी पहिल्यांदाच ऐकलेली असतात की म्हणजे आकुर्डी, लोणी, कायभोर, वखंड, उंडवडी. आता मी सगळी नाही नावं सांगत, पण अशा विविध ठिकाणी विविध कानाकोपऱ्यातनं महाराष्ट्राच्या ती पालखी फिरत फिरत जवळजवळ 18-19 दिवस लोक पायी फिरत फिरत, काही जण पूर्ण वेळ सहभागी होतात, काही जण मध्येच त्याला जॉईन होतात. असं करत करत शेवटी पंढरपुराकडे ती प्रस्थान करते. पुढे. ओके, आता ह्या चित्रामध्ये आपल्याला पाहता येईल की पहिला जो जे चित्र आहे त्यामध्ये तुकाराम महाराज त्या गरुडावर बसलेले आहेत. आणि अशी भाविकांची एक म्हणजे समजूत आहे की प्रत्यक्ष विष्णू भगवानांनीच त्यांना हे पाठवलं गरुड आणि त्यांना सदेहतेने वैकुंठा गमन त्यांचं झालं असं. आणि दुसरीकडे आपण पाहू शकतो की हा एक मोठा वृक्ष आपल्याला दिसतोय जिथं त्यांची शिया आहे त्याच्यावरती. तर त्याला नांदुरकी वृक्ष असं म्हणतात. आणि ज्या वेळेला त्यांचं हे प्रस्थान झालं तर त्यावेळेला तो वृक्ष अतिशय वेगाने हलतो असं लोकांनी पाहिलेलं आहे. आणि हजारोंचा समूह आजही ते चित्र पाहायला तिथे हजर असतो. तर हे आता ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्याला काही सायंटिफिक तसं एक्सप्लेनेशन नाहीये की पण अनेक भाविकांची तशी श्रद्धा आहे आणि म्हणून असं कुणी आपल्याला काही सांगितलं तर लगेच आपण त्याचा बुद्धिभेद करायला जाऊ नये की काहीतरीच तू सांगतोयस असं, हो का असं म्हणावं. आणि आपल्या बाबतीमध्ये जर का आपण पाहायचं झालं तर तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत तर त्यांच्यामधनं घेण्यासारखी इतक्या अनेक गोष्टी आहेत की या बाकीच्या गोष्टींवर कटकट करत राहण्यात किंवा वाद घालत राहण्यात तसं काही फार मोठा अर्थ नाहीये. तर हा जो तुकाराम बीज हा जो दिवस आहे तर त्या दिवसानंतर तुकाराम महाराज सदेह आपल्याला कधी किंवा त्यावेळेच्या लोकांना कधी भेटले नाहीत म्हणून त्यांचा निर्वाण दिवस असं आपण त्याला म्हणू शकतो. आता शेवटी मला एक असं सांगावं असं वाटलं की तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तर मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. आता हा एक पूर्ण अभंग तर आपण पाहणार नाही आहोत, पण मला असं वाटलं की हे एक मेसेज आपण जरी थोडासा आत्ताच्या सुट्टीवर जरी कंटिन्यू केला तरी आपली ह्या निमित्ताने आपण काहीतरी शिकलो असं आपल्याला म्हणता येईल. कारण मन प्रसन्न ठेवणं हे खूप कठीण असतं आणि ते शेवटी खरं तर आपल्याच हातात असतं. किती कोणी काही दिलं, काही प्रोव्हाइड केलं तरी आपल्याला अजून काय मागावं असं वाटेल हे काय आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहणं आणि ते त्यामध्ये प्रसन्नता या गोष्टीमध्ये म्हणजे समाधानपणे, आनंदपणे आणि पावित्र्यपणे. नाहीतर आपण बघतो की आपण हॅलोवीन पार्टीला एखाद वेळेला तुम्हाला खूप मज्जा वाटेल किंवा आनंद वाटेल, पण मी हॅलोवीन पार्टीला जाऊन प्रसन्न होऊन आलो असं काही कोणी म्हणू नाही शकत. तर त्यामुळे प्रसन्नता ही एक वेगळीच गोष्ट आहे की जी आपल्याला, आपण आता आदित्य दादाच्या बोलण्यामधनं ऐकलं तर ती ह्या सगळ्या उपासनेमधनच प्राप्त होत असते. तर ती
आपण करत राहूया आणि निदान बाकी कुणाला आपण बदलायला जाऊ नाही जाऊ, पण निदान आपलं मन तरी आपण प्रसन्न ठेवायचा नक्की प्रयत्न करू. आणि आता हळूहळू थोड्या सगळ्यांच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत, तर त्यामुळे खूप लादलेलं एक टाइम टेबल प्रत्येकावर नाहीये. तर आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करू आणि काही नाही तर निदान माझा चेहरा तरी बघण्यासारखा राहील दिवसभर, असा नक्की प्रयत्न करू. आणि हा अभंग अजून छान रीतीने आपण स्वामीजींकडनं पण कधीतरी समजून घेऊया. त्यांचं एक खूप छान विवरण ह्याच्यावरचं युट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं असेल तर. हरिओम.